लोकसभा आम चुनाव 2024 को लेकर बुधवार को तहसील कार्यालय में प्रेस वार्ता का आयोजन किया गया। इस अवसर पर उप विभागीय अधिकारी अंबा जोगाई और सहायक चुनाव निर्णय अधिकारी दीपक वजांठे ने कहा, चुनाव लोकतंत्र का उत्सव है। प्रेस कॉन्फ्रेंस में उन्होंने नागरिकों से चुनाव प्रक्रिया के दौरान आदर्श आचार संहिता का पालन करने की अपील की। केस तहसीलदार अभिजीत जगताप, अंबा जोगाई तहसीलदार विलास तरंगे, समूह विकास अधिकारी दीवाने उपस्थित थे। चुनाव अवधि के दौरान व्यय योजना की सीमाओं का उल्लंघन नहीं किया जाएगा। सभी को इसकी जानकारी होनी चाहिए। निर्वाचन क्षेत्र में कुछ स्थानों पर मतदाताओं के लिए मतदान केंद्रों पर सेल्फी पॉइंट बनाए जाएंगे। 415 मतदान केंद्र बनाए जाएंगे। 40 फील्ड ऑफिसर नियुक्त किए गए हैं। आचार संहिता के उल्लंघन पर नजर रखने और कार्यवाही करने के लिए 3 टीमें बनाई गई हैं। चुनाव के लिए 2000 अधिकारियों की नियुक्ति की जा रही है। वोटिंग मशीनों को मतदान केंद्र तक ले जाने के लिए निगम की बसें और निजी वाहनों की व्यवस्था की जाएगी। उचित व्यवस्था की जाएगी। मतदान केंद्र पर केस निर्वाचन क्षेत्र में इस मतदान केंद्र से 2 संवेदनशील केंद्र हैं। वोटिंग प्रक्रिया को कास्टिंग के माध्यम से देखा जा रहा है। केस से जयदत्त गायकवाड की रिपोर्ट। आपल्याकडे राहतात कारण आपलेच लोक इथले लोक इथे राहणार नाही, ते दुसऱ्या मतदारसंघामध्ये जातील। मग तिकडचे जे येतील आपल्याकडे त्यांची राहण्याची व्यवस्था आपल्याला करायला लागेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना ट्रेनिंग देऊन मतदानाचं साहित्य देऊन मतदान केंद्रावरती आपल्याला त्यांना पाठवायचं आहे। तर ती सगळी व्यवस्था आपण केलेली आहे। आपली स्ट्रॉंग रूम सुद्धा इथंच या तहसील कार्यालयाच्या खाली बेसमेंटला आपली स्ट्रॉंग रूम असणार आहे। सर्व पत्रकारांना तिथे ऍक्सेस आहे। आपण ती बघायचं आहे सगळ्यांनी। जेव्हा जेव्हा कधी वाटेल आपल्याला तेव्हा आपण भेट देऊ शकता। जेव्हा आपल्या ईव्हीएम येईल तेव्हा प्रिपरेशन त्याची आपण करणार आहोत। इथेच आपण प्रिपरेशन त्या प्रिपेअर करणार आहोत। प्रिपेअर करून आपण ठेवणार आहोत। त्यावेळेला आम्ही राजकीय पक्षांना सुद्धा कळवणार आहे की प्रिपरेशन चालू असताना किंवा प्रिपरेशन करून ठेवल्यानंतर तर आपल्याला ते बघता येईल। आपल्याला त्याचे कशी प्रिपरेशन चालू आहे, काय किती पारदर्शकतेपणे त्याचं रिपोर्टिंग सुद्धा आपल्याला ते करता येऊ शकेल त्याचं। त्यानंतर जेव्हा मतदान होईल आणि मतदान होईल तर त्याच्यासाठी जो काही आराखडा आपण तयार केला मतदानासाठी, मतदानाच्या दिवसासाठी, तर आपण काही बसेस वापरणार आहोत। म्हणजे मतदान केंद्रावरती पोलिंग पार्टीज मतदान केंद्रावरती पाठवण्यासाठी आणि काही बसेस वापरणार। काही ठिकाणी आपण मिनी बस पण वापरणार आहोत छोट्याशा, किंवा शहरी भागात काही जीप पण आपण वापरणार आहोत। तर अशा पद्धतीने आमचा आराखडा सुद्धा आमचा तयार झालेला आहे। आणि त्यानंतर जेव्हा मतपेट्या इथे येतील, रिसिव्ह पण इथंच आपण करणार आहोत। तर पलीकडे बोर्डाच्या पलीकडे आपण पार्किंगची मोठी व्यवस्था करणार आहोत। ते सगळं ग्राउंड आपण क्लीन करून इथं आपलं रिसिव्हिंग सेंटर पण होईल। आणि रिसिव्ह झाल्यानंतर ते जे काही पोलिंग झालेल्या मशीन्स आहेत त्या रिसिव्ह करून आपण बीडला नेणार आहोत। तर त्यावेळेला सुद्धा आपल्याला बघता येईल, आमच्या बरोबर सुद्धा आपल्याला येता येईल। बरोबर पण तुमच्या व्हेकलने यावं लागेल तुम्हाला, एवढाच विषय आहे। जे उमेदवार आहेत, राजकीय पार्टी आहेत, ते सुद्धा आपल्याला फॉलो करून ते कुठपर्यंत आपण कसे घेऊन जातोय आणि कुठं आपण ठेवतोय तिथे सुद्धा तुम्हाला त्याचं रिपोर्टिंग करता येईल, रेकॉर्डिंग करता येईल। तर हे सगळी आपल्या पत्रकार म्हणून तुम्हाला सगळ्यांना हे करता येईल आणि आपण करायचं आहे। कारण लोकशाहीतला अत्यंत महत्वाचा स्तंभ म्हणून पत्रकार आहे। आता पत्रकारितेची परंपरा फार मोठी आहे। अगदी संजय पासून, म्हणजे धृतराष्ट्राला रिपोर्टिंग केलं होतं संजयनी महाभारताचं, तिथपासून मी तर समजतो। त्याच्यानंतर सुद्धा पुढे आपल्याला मोठी महात्मा गांधींची परंपरा आहे, आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांची परंपरा आहे वसुलीदारची, मोठे बाळासाहेब आंबेडकरांच्या त्यांच्या दर्पणच्या नावाने तर आपण 6 जानेवारीला आपण पत्रकारिता दिनच आपण साजरा करतो। आपल्या महाराष्ट्राला चांगली खूप मोठी परंपरा आहे। तर या परंपरेचे आणि मला असं कळालं की